आत्ताचे अनंत तिकोणी गुळंचवाडी. आता तुम्ही म्हणता हे गेट नाही, हे कशासाठी इथं आणलेलं आहे? लोखंड कशासाठी पडलं इथं? काय आता हे JCB 50 बारा इकडून तिकडे फेकलेलं आहे आणि फेकलेलं तुम्ही म्हणताना नाही हे केलेलं. माझ्या बरोबर चला वर काय काय केलेलं आहे? ऐका हे काय आहे? हा हे गेट आहे. कुठं लावलं गेट? अहो गेट लावायला इथं हे बंद होतं तिकडे. लेवल आतमध्ये लेवल चालली म्हणून आहे ना, आतमध्ये लेवल चालली म्हणून लोकांनी JCB ने इकडे फेकाटून दिलेले. गेट आहे बघा ना, तिला गेट आहे का काय आता ते? हा गेट आहे का? गेट नाही काय आता याचे गेट नाही मग काय बघा आता हे तयार करून गेट घ्या. हा बघा ना हळू चालायचं नाही ते. आपण जेव्हा ब्लास्टिंग करतो ना, आमचं ब्लास्टिंग केलेलं आहे ना, तर ते दगडी इकडे तिकडे घरावर नाही उडवून जिथं आपण होल मारतो ना त्याच्यावर हे आच्छादन केलेलं करतात. त्यासाठी आम्ही ते बनवून घेतलं होते कधी शेततळ्याच्या वेळेस. बाबा पुढे तुम्ही आवाज कट होईल. या इकडे हे कुठे लावलं होतं यांनी? इथं इथं रस्त्यात टाकलेलं होतं, रस्त्यात टाकलेलं होतं इथं. भांडायचं नाही, भांडा समोर आहे. हा समोर बनवलंय ना मी. गेट एवढं तुटलेला अहो JCB न फेकल्यानंतर त्याची काय हालत होणार आहे? ही जी जाळी आहे आपण जेव्हा ब्लास्टिंग हे JCB न आता त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही हा रस्ता बंद केला होता, तुम्ही म्हटलेत रस्ता बंद केला होता. काय वास्तविकता आता ते पण समोर आहे. मी काय यांना बोलू द्या. नाही हा वास्तविक त्या दिवशी ते आतले बी शेतकरी आले नोटीस फुटी सगळ्यांनी त्या दिवशी बाईट मध्ये सांगितलेलं. ठीक आहे, भांबेर साहेब इथं आहेत हा सर. हा रस्ता आहे ना इथं बंद केलेला होता आणि मग त्याच्यात माझी लेवल चालू असताना ट्रॅक्टरवाल्यांना सुद्धा अडवलेलं आहे. JCB वाल्यांना फोन केलेला आहे, इथून हे व्हायचं नाही. ट्रॅक्टरवाल्यांना फोन केलेला आहे. माझ्या आतल्या क्षेत्राची लेवल करत ते तर जाऊ द्या गेटाचं, पण माझ्या ट्रॅक्टरवाल्यांना बंद केलं जायचं आतमध्ये. कोणते ट्रॅक्टरवाल्याला मी दादा, सांगितलं तुमचं बोलून झालं. हो ठीक आहे. आता ते म्हणतात ते- त्यांनी जे आरोप केले ना, मी 1 मिनिटात सांगतो. ते आता 4 ते सांगा. आता हा तुम्ही पत्रकार हा तुम्हाला गेट वाटतो का? नाही कोणत्या होत, गेट नाही. जाळी ही ठीक आहे, जाळी पुढचा मुद्दा कशाची घ्या. आहे? हे शेततळे फाईट उडवायची होती म्हणून हा, ठीक आहे चला. हा, तर त्यांचं आहे. कशाची? दगडं उडतील ना म्हणून अतुल शेठ, पुढचा मुद्दा घ्या. जाऊ दे तुला. ही जी ब्लास्टिंगची जाळी आहे, आता जे शेतकऱ्यांचं ना इथलं तुम्ही इकडे जे माळवतकर आहेत त्यांना बोलवा. जेवढे शेतकरी आहेत बरोबर, आणि मी मगाशी पण सांगितलं आमच्या कुटुंबाची तिकडे पण जमीन. ऐका ना, काय आहे, तुम्ही आता ते बरेच लोक येतात इथे. येऊ दे ना आता बघा. नाही, दुसरं काय होतंय, चुकीचं काय कुणाला बोलायचं काय- एक शब्दही कुणाला कोणी चुकीचं काय बोलणार बोलायचं नाही. नाही चुकीचं मी बोललो ना, त्यांनी नाही बोलायचं. त्यांनी एखादा मुद्द्यावर माणूस चर्चा. मताची अनंत टिकोणी सोडून इकडे जाणारा एक जरी शेतकरी म्हटला की भांबेरे म्हणजे मीच सोडा, आमच्या कुटुंबाने कोणी इथून जायला कोणाला जर अडवलं असेल तर मी दादा कोणाला जाऊन देत नाही ते. हा माझ्या ट्रॅक्टरने ते अडवलं. JCB वाल्याला बंद केलं जायचं ते. तुमचं म्हणणं आहे ना? हा माझं म्हणणे सर. अडवलं होतं? हो अडवलेलं आहे. त्याच्याशी बोलले नाही ना, मी जाऊ नको हा मी अडवलं नव्हतं म्हणजे असं. संबंध अजून अहो, काय अहो, अहो. साहेब इथं शेततळे केलं. ही जमीन आता मी राहिलं तिकडे, आता ही इथं जवळ राहिलंय. मी इथं येतही नाही जातही नाही, माझं येणंही नाही जाणंही नाही. आता चुकलं हे असेल तर एक मार्ग काढू आपण. नाही मार्ग नाही. बरं झालं हे गोसावी साहेब आले. 1 मिनिट या. यांनी त्या दिवशी तुम्हाला हा हे त्या दिवशी होती ना. तर मी तुम्हाला कधी रस्त्याने जाऊ नका बोललोय? नाही, तुम्ही रस्ता करून देतो म्हणजे. हा, रस्ता दादा, करून पुढे देतो पुढे म्हणलं. इकडे ये ना जरा मध्ये या, मध्ये. मध्ये या. मध्ये ही ऐका ना, तुम्ही त्या दिवशी होते, होतं की ही जाळी कुठं होती? ही येतच होती का अशी? ही मध्ये रात्रीचं रस्त्यात बंद टाकली होती का कधी? रस्त्यात टाकली होती नाही का? ते माहित नव्हतं. पूर्वीला टाकली होती, आता नाही टाकलेली. पूर्वी टाकलेली रस्त्यात होती. रस्त्यात JCB ने मी स्वतः एक बाजूला काढून टाकलेली. ते रस्त्यात नव्हते असं ते म्हणतात. नाही नाही, ऐका नाही. जर मला रस्ता बंद करायचा, आणि पाठीमागच्या वेळेस आलतो ना आम्ही, तर त्या टायमाला पण सरपंच बोलवलं रोड होतं. करायचा, आमदार साहेबांकडून निधी घ्यायचा. आता हे तर आत्ताचा विषय आपला निघलेला आहे. हे मी ऑगस्ट मध्ये पत्र दिलेले कारण त्या 2024 अतुल शेठ आमदार असताना की याला निधी द्या आम्हाला ह्या रोडसाठी. आपलं बोलणं पण झालं आपल्याला निधी घ्यायचा, रोड करून घ्यायचा. आणि शिवाय माझी स्वतःची आमची जमीन आहे तिकडे अजून. जरी मी तर यांना अडवलं बी, एक आडगा माणूस म्हणून मी तर अडवलं. सरपंच हा विषय बाजूला ठेवा, शेतकरी म्हणून मी यांना अडवलं. सरपंच अडगा नसतो ना. नाही अडवलं बी. सरपंच शेतकरी म्हणून जर अडवलं तर यांच्या जमिनीतून परत मला पुढे जायचंय. तुम्ही मला जाऊन द्याल का? मी जर इथून तुम्हाला जाऊन दिलं तो पण विषय झाला होता त्या दिवशी. आमचं सगळं ठरलं होतं. बता रोड आम्हाला निधी नव्हता रोड करायचा म्हणून तो रोड राहिलेला आहे. आमची जमीन तिकडे कशाला आहे संघर्ष कुटुंबाची. करतो? अहो संघर्ष नाही आणणार. हे पाणी बघा ना, पाणलोट क्षेत्र बघा ना, पाणलोट क्षेत्राचं दाखवा जरा थोडस. पाणी कुठून दाखवलं ना तुम्हाला मी पाणी पण- पाणी ऐका, दाखव. ऐका. हा. त्यांनी असं म्हटलं की या ठिकाणी तुमचा असा आरोप होता की इथं रस्ता अडवलाय. अडवलाय ना, मग अडवला म्हणूनच मी हे झालो तयार. हा आता खुल्ला केला. आता ते बोलतात तोंडाने खुल्ला केला, पण याला हे पाहिजे बाबा एक मिनिट इकडे इथे उभी राहा. हे ना. ही जी जाळी ऐका, हा, काय बोलू? ही जी जाळी
ही जाळी म्या आणायला लावली दगड उडतील म्हणून. यांच्या घरावर उडू नये म्हणून मी म्हणले जाळी आणि ही फाईटवाली जाळी ही अहो पण ही रस्त्यात टाकलेली होती आडवी. ते रस्त्यात काही- पण अहो, बरं, रस्ता बंद मागच्या केला. टायमाला आपण मग ज्या तुझे- टायमाला बोललो त्या थांबा एक टायमाला मिनिट. करले मग तुझा ऐक एक मिनिट माझा ऐकतो आता. तू ग्रामपंचायत मध्ये आला होता त्यावेळेस आपला विषय झाला. मी काय सांगितलं आपण तो रोड करणार आहे सांगितलं पुढे होतं. मला मी आता त्याच्यानंतर तुम्ही काय म्हणले बघतो म्हणले बघतो तुझ्याकडे बाया मागे सारून बघतो माझ्याकडे फोटो आहे अजून. मी त्याच्यात काय बिका लबाडी बोलत असेल तर तिथं दमदाटी केलेले फोटो आहे. अहो याच्यात फोटो आहे मोबाईल मध्ये मी काहीच केलेलं आहे. हे बघा हे काय मीडियाला दाखवा हे फोटो. दाखव, मला बघू दे. हे काय इथं व्हिडिओ असून दमदाटी केला. हा दमदाटी नाही पण दमदाटी केलेली इथं येऊन. अरे, मी चालतोय माझ्या शेतात दमदाटी केली. शेतात काय तू काय शेतात चाललेला आहे तू. दमदाटी करताना मी एकटं जायचं. दमदाटी करेल काय चालला? एकदा कसं काय? अजून दुसरा काय मुद्दा आहे? मुद्दा आपला रस्त्याचा आहे. मुद्दा रस्त्याचा आहे. आता रस्त्याचा मुद्दा ते करून म्हणतात मी देतो म्हणतात आडकाठी केली नाही रस्ता अडवला. रस्त्याची आम्हाला पंचायतीचं क्षेत्र आहे खाली. काय पंचायतीचं क्षेत्र असेल तर पंचायतीच्या क्षेत्रातून आम्हाला सरळ रस्ता दाखवून देणे, सरकारी शासकीय रस्ता दाखवून देणे आणि हे पाणी जे वरून बंदोबस्त केलाय त्यांनी फार पाण्याचं हे गायरानामधून रस्ता द्यायचा यांना अधिकार नाहीये. गायरा आम्ही जाऊ ना आमचं पण गायरान तर काढून दे. सरपंच आहे गायरान तर सोडून देतील का नाही. काढून देतील ना. हा? फार गायरानातून रोड नाही. आमच्या सर्व शेतकऱ्यांनी ठरले शेतीतून रोड करा. अहो मी जर माझ्या- गायरान तर त्यांनी सोडलं पाहिजे का नाही. कुठे गायरण? हे गायरान आहे उभं राहिलेलं हे गायरान आहे. नंबर कुठची काय सांगतील शेतकरी कुठले कुठं नंबर आहे काय तोच सांगत होता जायला कुठं आणि सांग नंबर कुठे आहे. आहे ना असा नंबर तिथं आहे, वरतच आहे, असा यांची वरचा बरं, नंबर इकडे इथं- आहे. आता इथं घर आहेत वरती. कुठं आज या लोकांना नोटीस निघलेली सरपंचाची. पोट दुख्याने नोटीस काढले बरे या खाजगी तुझा आरोड जमिनी होता आहे. मला आरडता येते. आणि मग मग नोटीस- ज्यांच्या घराला नोटीस निघत हे त्याच्यावर चाललेत. ऐका ना हा? ही जागा- आदिवासीला पण नोटीस काढतं का? ऐका ना, ही जागा- यांना नोटीस गार्डन हे सरकारच्या वर चाललेत का सरपंच म्हणून. चुकीचं असेल तर नोटीस निघालं पाहिजे. तुम्हाला नोटीस कोणी काढले? अहो पण बरं नोटीस निघले. नोटीस- अहो ग्रामपंचायती गरिबांना नोटीस निघत सरपंच म्हणून गरिबांच्या वर चाललेत का. मग आता हे काय चाललंय दाखवा ना मीडियाला. नाही नाही, ऐका ना आता झालं, यांनी ऐका हो, ऐका हा? ऐका ना ऐका, ऐका. हे जे घर आहे ही घर आहेत ही काय गायरानात आहे का? आता ते गायरानात कशी राहते नाव घरे साहेब तुम्ही विचार करा. खाजगी जमीन आहे त्यांच्या राव. म्हणजे पंचायतीने काढले मग कशी काढले आता काय म्हणून मी आदिवासी गरीब माणूस असल्यामुळे मी काय त्या चौकशी केली नोटीस नाही. काय लिहिलंय पण? काय लिहिलं होतं? हे बाय घर ऊस धरायला लागतील तुम्हाला का आपण काय माहित आम्ही विचारलं गरीब लोक विचारायच गेलो नाही पंचायतीत. नोटीस घेऊन येता का तुम्ही असली तर? शोधावं लागेल ते लय आता पडलेलं कुठं बरं आता हे जी जागा आहे ही वावर काढलं कसं आता साहेब आम्हाला काय एवढं कळत नाही वावरात तुम्हालाच नोटीस काढले तुम्ही काय सांगा हा ना आणि तसं आहे आम्हाला वावरातलं काय एवढं कळत नाही. मुद्दा असा आहे रस्त्याचा विषय क्लिअर झाला. जागा तुमची असेल तर ती तुमची होईल. आता कशाला वाद करता? हा वादीचं आणि पाणी काय करायचं पाणी काय मी तिकडे बोकांडे घ्यायचं का अख्खं तिकडे. पाण्याचं काय झालं? हा? पाण्याचं वर चढा ना वर कुणी सर आणलेलं मी दाखवतो तुम्हाला. मसनी कुठवर चढवले चढ. हा इथून मशीन चढवलेलं ते पोकलन साखळीचं. इथून हे असं इथून चढवलेलं मशीन आहे. हा खणलेलं दिसाल ना ते खणलेलं. हे काय आलं अहो मशीन चढवलेलं आहे पोकलन दात्र्याचं मशीन चढवलेलं. मग ते हाताने केलंय का इथं का माणसाने उकारले का हे बघा ना त्याचं दात तरी दिसते नाही. बघा मीडिया समोर मी सांगतोय काय खोटं आहे का काही त्याचं. इकडे काढून दिलं असं. हे बघा ना मी जर खोटं जर बोलत असेल तर काय असेल ते पण ठीक आहे दाखवा हे बघा ना हे पाणी कुणी कुठून कुणीकडे आहे डोंगरावरती वरती आहे इकडं कसं पाणी कुणी काय फिरवलेलं आहे. आधी पाणी कुठून जायचं? आधी पाणी सरळ आजूरा इथून होता असं तळ्याच्या इथून खाली. तळेमधून का? हा तळ वाचवण्यासाठी इकडं काढले का? हा लोकांना पाणी काढून दिले हे खाल्लं पाणी तिकडं माझ्याकडे काढून दिलेलं आहे. इथं पुढे आहे बघा इथं कळल हे पाणी कुणी का काढून दिले कसं आचर कसा काढलाय कुणी का लोकांची वाटुळे व्हायची नाही सांगा बरं कसे गोरगरीब जगतील कसे जगतील सांगा. आधी हे पाणी इथून जायचं आधी सरळ असं पाणी जात होतं हे पाणी
तुम्ही सांगा कशा गरीब जगतील? आणि तुम्ही म्हणता सरपंचाचा अतिचारपणा नाही, हा अतिचारपणा नाही तर काय हा? बरं गायरान कुठे आहे? हे दोन्ही ते दोन्ही वावर गायरान ते नंबर नाही, नकाशा आहे इथं माझ्याकडे ऑलरेडी नकाशा आहे. हे फोटो आहे माझ्याकडं, कलेक्टर पर्यंत अर्ज केलेला आहे, पाठपुरावा केलेला आहे. मी नुसतं असं काय फोकल बोलत नाही. त्या दिवशी मीडियाला नकाशा दाखवला ना, आजही दाखवतो. हे पंचायतीला सुद्धा नोटीस दिलेलं आहे, काही त्याचं दखलपात्र काही केलेलं नाही. हे याला केलं की महसूल खात्याला. आणि वरून दादागिरी करायची, दमदाटी करायची पोरांच्या बळावर सगळं काही. आता हे बघितलं मीडियाने किती पोरण काय येते. आणि हे बघा पाण्याची निशा, हे सगळे अशीच आहे. कोण नाही मालक नाही, कोणी एक काही मालक नाही. पोरांचं काय विषय विषय नाही आता. क्षेत्र कोणचं आहे? हो, इथं थांबा. हा? हो, इथंच थांबा. हा? हे क्षेत्र कोणचं आहे? हो, थांबा. हे क्षेत्र कोणचं आहे? हे पंचायतीचं क्षेत्र आहे, सगळं पंचायती आहे. ग्रामपंचायतीचं गायरान नसतं दादा, हा कलेक्टरचा असतं. हा कलेक्टरच तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करा, दिले, अर्ज आहे माझ्याकडे, आपण पाठपुरावा करू, पाठपुरावा चालू आहे माझा. करून घेता. मग ठीक आहे, आपण जे नियमात असेल ते करू ना. नियमातच चालू आहे माझं, वरून कारवाई चालू आहे. पण संघर्ष नको, भांडणं तंडण नको. भांडणं तंडणं नाही. सर्कल मॅडमचा त्या दिवशी पंचनामा होता, तिनं नोटिसा काढल्या होत्या म्हणून आम्ही हजर होतो. आणि त्या हजर राहण्यापुरती मी मीडियाला बोलावलं. हा पंचनामा खोटा होतो म्हणून मी मीडियाला बोलावलं. नको काही हे व्हायला. प्रशासन मॅनेज होतो असा आरोप. माझा आरोप आहे प्रशासन मॅनेज होत आहे. आपण तहसीलदार साहेबांशी बोलून घेऊ. हे बघा ना पाणी काढलेलं, कॅमेऱ्यात दाखवा इथं पुढे टेकडा या असे कसे या कशा लोकांना पाणी काढून दिले. आणि हे काय डोंगराचं पाणी साईडला वळवले. कोणी काढले? सरपंच अतुल शेठ बांबेरेंनी काढलंय. हा मी पाहिलं, माझा फोटो आहे याला. हे काय आहे? याला फोटो आहे. या अर्जाला काय आहे? हे काय? हे फोटो बघा. नाही दाखवा ना मीडियाला. हे काय? हे फोटो काय? हे फोकलन चढत नाही म्हणले. हे कसं चढलंय? तुमच्या हातात धरा. तुमच्या हातात आहे. हा हे काय? हे कसं चढलंय? हा कुठला फोटो आहे? इथलाच फोटो आहे. स्पॉटचा इथं खाल्ला फोटो या. तरी मारली. हा दरी मारलेला फोटो आहे. प्रशासन नियमात काही कारवाई असेल तर करेल. अहो काय? आमचा जॉब नाही. अहो प्रशासन आहे रस्त्यावरून डांबरीनं जाताना दिसतंय लोकांना, अधिकाऱ्यांना डांबरीला जाताना दिसतंय फोल्डर. ते इथलं जो मुरुम काढला तो इथं सपाटी करण्याला वापर. अहो सपाटी, अहो आमच्या डोळ्यासमोर गेलेत भरून टेम्परच्या हायवा गेलेत, त्या ट्रॅक्टर भरून गेलेत. चौकशी होईल, दोषी असेल तर कारवाई होईल. अहो काय कारवाईसाठी तर चाललंय सगळं. न्याय भेटण्यासाठी चाललंय. पण तहसीलदारांकडे जाऊ, तुम्हाला घेऊ. हा तहसीलदाराकडे मी गेलेलो, निकाल दाखवून ठेवलाय तहसीलदारनी माझा. आणि ते ऐकून घ्या, माझं जे नोटीस आलेला, मला ते नोटीस तहसीलदाराकडून खाली यायला 8 महिने लागलेत. त्याच्यामुळं माझा एवढा जीव तळमळतोय. मागे पडशा. मागं सापडलं. माझा जीव का तळमळतोय? ज्या नोटीस किती मोठा असा लोड ठुलता, किती मोठं वजन ठुलतं. कोणी साहेब इकडे येतो चेक करीन. मागं खोल आहे. हा त्या नोटीस खाली एक कागद यायला तहसीलदारचा खाली जर 5-5, 6-6 महिने लागत. दुसरा मुद्दा आहे ते म्हणते पाणी काढलं. आता हे क्षेत्र माझं आहे. माझ्या क्षेत्रातलं पाणी माझ्या क्षेत्रातूनच साईडनं काढून देऊ शकत नाही. पाणी कुठं काढू? तुम्ही बांध माझी- बांधलाय त्या वावराला आणि साईडने पाणी काढून. माझं क्षेत्र बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.